एकनाथ शिंदे यांच्या लीडरशिपमध्ये 2022 मध्ये आमदारांनी केलेलं बंड फक्त पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन नव्हतं, तर त्या कायद्यामागचा मूळ हेतूच मोडून काढण्याचा प्रकार होता. शिंदे व्हायोलेटेड द स्पिरिट ऑफ द अँटी डिफेक्शन लॉ आणि यामुळे पार्लमेंटरी डेमोक्रेसी धोक्यात आली. फक्त आमदार असल्यामुळे ते स्वतःलाच संपूर्ण पॉलिटिकल पार्टी म्हणू शकतात का? उद्धव ठाकरे अजूनही पक्षप्रमुख होते, मग फक्त आमदारांची संख्या त्यांच्याकडे जास्त म्हणून पक्ष बदलतो का? 30 जुलैला कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टमध्ये केलेलं हे आर्ग्युमेंट आणि विचारलेले घणाघाती प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेमच उलटा करू शकतात. कारण हा वाद फक्त शिवसेना कोणाची याचा नाहीये, हा वाद आहे लोकांनी दिलेला कौल मोठा आहे की आमदारांची संख्या मोठी. आणि सिब्बल त्यावेळेस डायरेक्ट म्हटलेत की आज लोक सिम्बॉल ए वर निवडून येतात आणि नंतर म्हणतात की आम्ही सिम्बॉल बी चे आहोत. हे सुरू राहिलं तर पार्लमेंटरी डेमोक्रेसी धोक्यात येईल. गुरुवारी म्हणजे काल सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या फुटीशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या याचिकेची सुनावणी सुरू झाली आहे आणि त्यामुळे शिवसेना नाव कोणाचं आहे, धनुष्यबाण चिन्ह कोणाचं आहे यावर निकाल अगदी लवकर येण्याची शक्यता तरी किमान आता निर्माण झाली आहे. आता सुप्रीम कोर्टात ही जी केस सुरू आहे त्याचं ऑफिशियल फॉर्मल लीगल टायटल आहे उद्धव ठाकरे वर्सेस एकनाथराव संभाजी शिंदे अँड एनआर. पण एक सिम्प्लिफाईड कॉमन बोलीभाषेतलं नाव आहे या केसचं, ते उद्धव ठाकरे वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. पण मुळात शिवसेना नेमकी कुणाची हेच यातून ठरणार आहे. आठवते तुम्हाला 21 जानेवारी याच वर्षी फायनल हिअरिंग होणार होतं, ते आता पुढे पुढे जात आता सुरू झालंय. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक क्लॅरिटी देते, थोडी लीगल कन्फ्युजन तुमचं काही असेल तर ते दूर करते. लक्षात घ्या की सुभाष देसाई वर्सेस प्रिन्सिपल सेक्रेटरी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र हे मेन कॉन्स्टिट्युशनल प्रकरण होतं. सरकार पडणं, राज्यपालांची भूमिका, व्हीप, 10वं परिशिष्ट या सगळ्या मुद्द्यांवर 2023 मध्ये 5 न्यायाधीशांच्या बेंचनं फायनल निकाल दिला होता, जे डिटेल्स मी एक्सप्लेन केले होते माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये. आणि हे दुसरं प्रकरण आहे उद्धव ठाकरे वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. हे एक वेगळं प्रकरण आहे, स्वतंत्र प्रकरण आहे. आणि तुम्हाला आठवत असेल तर हा वाद निवडणूक आयोगाच्या म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं 17 फेब्रुवारी 2023ला जो आदेश दिला, ज्यामध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली, मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांना दिलं आणि उद्धव ठाकरे गटाला काय दिलं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह. तर त्यावेळेसपासून हा वाद सुरू झालाय आणि आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. आपण बोलीभाषेत असं म्हणू की शिवसेना कुणाची याचं भवितव्य या केसच्या निकालावर ठरणार आहे. ही सुनावणी भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालचं बेंच करतोय, हे खंडपीठ करतंय. प्रचंड क्रुशल केस ही फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर याच्या निकालानं पॉलिटिकल पार्टीमधून सत्तेसाठी फुटणाऱ्या आमदार खासदारांवर काही लीगल कंट्रोल आहे की नाही याचंही उत्तर जनतेला मिळणार आहे. त्याच्यामुळे याच्या सुनावणीला सुरुवात झालेली असताना ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी काय आर्ग्युमेंट केलं हे नीट ऐका. ते आता मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतेच, पण आपल्या चॅनलवर याच इश्यूशी रिलेटेड 2 व्हिडिओ मी ऑलरेडी केलेत, त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये देते. ही फार इंटरेस्टिंग केस आहे. या केसबद्दल एक ठोस स्टेटमेंट सुप्रीम कोर्टानं शेवटचं दिलं होतं 11 मे 2023ला. त्यात सुप्रीम कोर्ट काय म्हटलं होतं एकदम बेसिक समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघा. आणि पक्षांतर बंदी कायदा म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे शेड्यूल 10 यातल्या टेक्निकलिटीज काय आहेत आणि त्या टेक्निकलिटीज कशा शिंदेंनाच अडचणीत आणू शकतात असं अनेक लीगल एक्सपर्ट्स म्हणतात. हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओ सांगितलं होतं, तेही बघा. अजून एक गोष्ट म्हणजे कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात अजून एक याचिका म्हणजे पिटिशन दाखल केलंय, जी या 10व्या शेड्यूलच्या अँटी डिफेक्शन लॉ पक्षांतर बंदी कायद्याचा कसा अर्थ लावायचा याला चॅलेंज करते. याबद्दल हे पिटिशन आहे आणि सुप्रीम कोर्टानं ते ॲक्सेप्ट केलंय पिटिशन. आणि आत्ता अगदी 3-4 दिवसापूर्वी केंद्र सरकारला नोटीसही पाठवली आहे. त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. हे बघा, एक लक्षात घ्या, हे सगळं इंटरलिंक्ड आहे, लक्षात घ्या. आपण जोपर्यंत आता कायद्यातले हे मुद्दे स्वतः समजून घेत नाही ना तोपर्यंत आपल्याला कुणी येऊन गंडवू शकतं. सो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. लेट स्टार्ट. पहिल्यांदा समजून घेऊयात की काल सुप्रीम कोर्टात सीजेआय सूर्यकांत यांच्या समोर कपिल सिब्बल काय म्हटलेत. 5 महत्त्वाचे मुद्दे. पहिल्यांदा त्यांनी सांगितली हिस्ट्री, इतिहास, मग सांगितली बंडाची सुरुवात, मग वळले ते व्हीप बदलण्याच्या खेळाकडे आणि मग त्यांनी काही टोकदार प्रश्न विचारले. इतिहास सांगताना ते काय म्हटलेत की 2012 पासून त्यांनी बोलायला सुरुवात केली. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांच्या हातात आली. इलेक्शन लढल्या गेल्या उद्धव ठाकरे यांच्या लीडरशिपमध्ये. त्यानंतर बंडाची सुरुवात झाली. 2019 आलं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले. वरून सगळं ठीक दिसत होतं पण आतमध्ये काहीतरी शिजत होतं. पहिला संशय आला महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांच्या वेळेला काही शिवसेना आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप झाला आणि मग प्लॉट ट्विस्ट झाला. 31 आमदार अचानक महाराष्ट्र सोडून गुवाहाटीला जाऊन बसले आणि इथूनच पुढे सुरू झालं
ते म्हणजे बंड आणि जे पुढे जाऊन पूर्ण पक्ष फोडणार होतं. आणि सिब्बल यांनी व्हिप बदलण्याचा खेळ मग सांगायला सुरुवात केली आणि त्यावेळेस त्यांनी असं आर्ग्युमेंट केलं की हे फक्त आमदार आहेत, हे म्हणजे अख्खी पॉलिटिकल पार्टी नाही आहेत. या 31 आमदारांनी एक ठराव पास केला. पक्षाचे तेव्हाचे व्हीप होते सुनील प्रभू, त्यांना हटवून भरत गोगावले यांना नवीन व्हीप म्हणून नेमलं. पण इथे सिब्बल यांचा एक किलर पॉइंट येतो, तो म्हणजे फक्त या 31 आमदारांनी हा ठराव पास केला. हा काही पूर्ण पॉलिटिकल पार्टीचा, पूर्ण राजकीय पक्षाचा निर्णय नव्हता. हा ठराव विधानसभा अध्यक्षांकडे गेला, तिथून राज्यपालांकडे गेला आणि मग फ्लोअर टेस्टचा आदेश वगैरे दिला गेला. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. सो सिब्बल यांनी कोर्टात विचारलं की हे कसं काय शक्य आहे, हे फक्त आमदार आहेत. उद्धव ठाकरे तेव्हा सुद्धा पक्षप्रमुख होते. आणि इथेच एक घटनात्मक प्रश्न असा विचारला गेला की आमदार आणि पक्ष हे एकच कसे काय. विधिमंडळ पक्षाचे म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीचे सदस्य स्वतःला राजकीय पक्ष म्हणजे पॉलिटिकल पार्टी म्हणू शकतात का, हा प्रश्नच या केसचा गाभा आहे भाऊ. आता सिब्बल यांनी या आर्ग्युमेंटमध्ये एक सुपर वर्ड वापरला, कॉन्स्टिट्यूशनल हाराकिरी. सिब्बल यांनी युक्तिवाद केला की हे प्रकरण डायरेक्ट घटनेच्या 10व्या अनुसूचीशी म्हणजे 10th शेड्यूलशी जोडलेलं आहे. जो कायदा पक्षांतर केलं तर आमदार अपात्र ठरवण्याबद्दल बोलतो. त्यांचं असं म्हणणं आहे की जे आमदार ज्या चिन्हावर निवडून आले ती पार्टी स्वतः सोडतात, त्यांना डिस्क्वालिफिकेशन त्यांचं व्हायलाच हवं. आणि याच पॉईंटवर त्यांनी तो फेमस डायलॉग मारला जो मी सुरुवातीला सांगितला की सिम्बॉल ए वर निवडून सिम्बॉल बी चा दावा करतात. सिब्बल यांनी या ट्रेंडला काय नाव दिलं माहितीये, कॉन्स्टिट्यूशनल हाराकिरी. म्हणजे लोकशाहीनं स्वतःला संपवण्यासारखं आहे. त्यांचं म्हणणं साधं होतं, जनतेनं ज्या चिन्हाला मत दिलं आमदारांना त्याच पक्षाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे, नाहीतर लोकशाहीचा अर्थच काय राहिला. त्यांनी हेही सांगितलं की ही याचिका इतकी वर्ष पेंडिंग आहे, जर हे प्रकरण वेळेत ऐकलं गेलं असतं तर शिंदे सरकार बनूच शकलं नसतं. आणि अर्थात मग कोर्टाने लगेच त्यांना एक काउंटर क्वेश्चन केला की तुम्ही म्हणताय की शिंदे सरकार बनूच शकलं नसतं, पण तुमचा हा दावा 2 गोष्टींवर अवलंबून आहे. याचा बेस 2 गोष्टींवर की एक म्हणजे केसची सुनावणी वेळेत झाली असती तर, आणि 2 म्हणजे निकाल याचिकाकर्त्यांच्या बाजूने लागला असता तर. दोन्ही जर तर आहेत. आणि यावर सिब्बल यांनी ठाम उत्तर दिलं की निकाल आमच्याच बाजूने असायला हवा, कायदा पूर्णपणे स्पष्ट आहे, 10th शेड्यूल हे आमच्याच बाजूने आहे, असं सिब्बल यांनी म्हटलं सुप्रीम कोर्टात काल. आणि आता या स्टोरीतला सगळ्यात मोठा ट्विस्ट, निवडणूक आयोगाचा म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा निर्णय. 2023 मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली, त्यांना धनुष्यबाण हे आयकॉनिक चिन्हही दिलं. सिब्बल यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला. त्यांचं म्हणणं आहे की इलेक्शन कमिशन हा पक्षातला वाद त्यांनी बघितलाच नाही, तो त्यांनी बाजूला ठेवला. विधिमंडळातलं संख्याबळ जे आहे म्हणजे असेंब्लीमधले जे आमदार आहेत त्यांची संख्या बघूनच निर्णय दिला. निवडणूक आयोग फक्त विधिमंडळ गटाकडे बघून हा निष्कर्ष कसं काय काढू शकतो की तोच पक्षाचा बहुमत गट आहे. त्यामुळे तुम्हाला कळतंय की या आर्ग्युमेंट मधले कॅची आर्ग्युमेंट्स किंवा त्याचं एक हायलाइट पटकन सांगायचं झालं तर कपिल सिब्बल काय काय म्हटलेत की आमदार म्हणजे संपूर्ण पक्ष होतो का, हा प्रश्न त्यांनी विचारला. फक्त आमदारांचा गट स्वतःला पॉलिटिकल पार्टी पूर्णपणे आम्ही आहे असं म्हणू शकत नाही असं ते म्हणले. उद्धव ठाकरे अजूनही पक्षप्रमुख होते, आमदार वेगळे झाले म्हणून पक्ष बदलत नाही असं ते म्हणले. सिम्बॉल ए वर जिंकून सिम्बॉल बी चा दावा करणं लोकशाहीसाठी धोकादायक आहे असं ते म्हटले. 10वी अनुसूची म्हणजे 10th शेड्यूल पूर्णपणे स्पष्ट आहे, पक्ष सोडणाऱ्यांना अपात्र ठरवलंच पाहिजे, हे आर्ग्युमेंट त्यांनी केलंय. वेळी सुनावणी जर झाली असती तर शिंदे सरकार स्थापन झालं नसतं असं ते म्हटलेत. कॉन्स्टिट्यूशनल हाराकिरी हा शब्द त्यांनी वापरलाय. निवडून आल्यानंतर निष्ठा बदलण्याची प्रवृत्ती म्हणजे संविधानावर घाव आहे असं त्यांनी म्हटलंय. निवडणूक आयोगानं पक्षाची संघटनात्मक बाजू पाहिली नाही, फक्त आमदारांची संख्या पाहिली असं आर्ग्युमेंट त्यांनी केलंय. फक्त विधिमंडळातलं बहुमत म्हणजे संपूर्ण पक्षाचं बहुमत असू शकत नाही असं ते म्हटलेत. आणि आता या आर्ग्युमेंट नंतर CJI सूर्यकांत यांच्या बेंचनं ही पुढची सुनावणी 4 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलली. आता मी तुम्हाला ती दुसरी केस सांगते जी मी सुरुवातीला तुम्हाला सांगितली होती, कपिल सिब्बल वर्सेस युनियन ऑफ इंडिया. लक्षात घ्या की आमदार खासदार पळून इकडून तिकडे जाण्यामुळे शिवसेनेलाच 2दा तडा गेलाय. आपला गेलाय, TMCला गेलाय, गोव्यात आमदारांच्या केसमध्ये काँग्रेसला गेलाय, तोही मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलाय. आणि या सगळ्या तड्यांवर निर्णय हवा असेल तर आता सुप्रीम कोर्टानं या 10th शेड्यूल मधल्या पक्ष विलिनीकरण म्हणजे पार्टी मर्जर या तरतुदीचा अर्थ नीट लावणं खूप गरजेचं आहे. काय होतंय की सध्या आमदार खासदार पक्ष फोडतात, नंतर पक्षाचं विलिनीकरण झालं असं सांगतात, मर्जर झालं असं सांगतात आणि पक्षांतर बंदी कायद्यापासून बचाव करतात. सिब्बल असं म्हणतात की कायद्याचा असा अर्थ लावणं चुकीचं आहे. त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टातच एक याचिका दाखल केली आहे. ही केस आहे
कपिल सिब्बल वर्सेस युनियन ऑफ इंडिया. 27 जुलैला सुप्रीम कोर्टानं त्यानंतर ही ॲक्सेप्ट केली आहे पिटिशन आणि केंद्र सरकारलाही नोटीस पाठवली आहे. आता जस्टिस PS नरसिंहा आणि जस्टिस आलोक आराधे यांचं बेंच सिब्बल यांना काय म्हटलं की हे मुद्दे जे सगळे आहेत ते विधानसभेत किंवा पक्षांतर्गत सोडवायला हवेत, कोर्टात नाही. पण सिब्बल त्यावेळेला असं म्हटले की सत्तेत असलेले लोक हा मुद्दा कधीच सोडवून देणार नाहीत, म्हणून कोर्टात जाणं गरजेचं आहे, म्हणून मी इथे कोर्टात आलोय. ते असं म्हटले की पार्टी मर्जरमुळे निवडणुकीतला निकाल उलटा फिरवला जाऊ शकतो. बहुमत असलेला पक्ष अल्पमतात जाऊ शकतो आणि अल्पमतातला पक्ष बहुमतात येऊ शकतो. त्यामुळे ही जी दुसरी केस आहे त्यावर सुप्रीम कोर्ट काय म्हणते हे ऐकणं सुद्धा तितकंच अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आणि आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आलोय. मी तुम्हाला एक क्विक रिकॅप सांगते आणि व्हिडिओ आपण संपवू. तुम्हाला आठवत असेल तर शिवसेना कोणाची या केसबद्दल 11 मे 2023ला सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या बेंचनं त्यावेळेसचे जे चीफ जस्टिस होते DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली एक निकाल दिला होता, जो आत्ता तरी या सगळ्या प्रकरणाचा एक लेटेस्ट निकाल म्हणून पाहिला जातो. तो या केसमधला एक अत्यंत टर्निंग पॉईंट आहे, कारण त्या निकालाच्या बेसिसवरच हे म्हटलं जाते की जेव्हा केव्हा आता CJI सूर्यकांत यांचं बेंच निर्णय देईल तेव्हा देर इज अ हाय पॉसिबिलिटी की हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होईल. कारण या निकालात सुप्रीम कोर्टानं 3 गोष्टी एकदम क्लिअर केल्यात. पहिली म्हणजे त्यावेळेसचे जे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी यांच्यावर कोर्टानं ताशेरे ओढलेत. कोर्ट असं म्हटलं की राज्यपालांनी जी फ्लोअर टेस्ट घेतली होती ती इल्लीगल होती. राज्यपालांकडे असा कोणताही ठोस पुरावा नव्हता की उद्धव ठाकरे यांनी सभागृहाचा विश्वास गमावलाय. दुसरी गोष्ट त्या निकालात अशी म्हटली गेली की विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाचे भरत गोगावले यांची व्हिप म्हणून नियुक्ती केली. ती नियुक्ती कोर्टानं इल्लीगल ठरवली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या निकालात 2023च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालात अंडरलाईन जी होती महत्वाची ती अशी की कोर्ट क्लिअरली हे म्हटलंय की प्रतोद म्हणजे व्हिप हा पॉलिटिकल पार्टीनं अपॉइंट करायचा असतो, लेजिस्लेटिव्ह पार्टीनं नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्षाचा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विचार केला नाही. भरत गोगावले यांची नियुक्ती मान्य केली जी चुकीची होती असं कोर्टानं स्पष्ट केलंय. त्यावेळेला कोर्टानं पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी या शब्दांमधला फरक एकदम क्लिअर कट सांगितलाय. हे मी तुम्हाला यासाठी सांगितलं कारण हाच पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टीमधला फरक आता पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनीही सुप्रीम कोर्टात मांडलेला आहे. सो सुप्रीम कोर्टातली पुढची सुनावणी 4 ऑगस्टला आहे. त्याआधी आपल्या या व्हिडिओची यूट्यूबची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. 10th शेड्यूलमधल्या शिंदेंना डोकेदुखी ठरू शकतील अशा लिगल टेक्निकॅलिटीज मी दुसऱ्या व्हिडिओ सांगितल्या आहेत, त्यासुद्धा नक्की बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या विषयावर बोलूच यात. तोपर्यंत धन्यवाद.